एकदा एका लहान मुलाने कुतूहलाने आपल्या आईला विचारले, आपल्या देवाची दृष्टी फारच कमजोर असावी असं तुला वाटत नाही काय? आई म्हणाली, तुला असं का वाटते? मुलगा म्हणाला, कारण त्याने त्याची माणसे निवडताना फार मोठी चूक केली आहे. आणि ती म्हणाली, कशा प्रकारे? त्याने सांगितलं, मोशेसारखा बोबडा व्यक्ती त्याने निवडला, दावीद राजासारखा त्याने ठेंगणा व्यक्ती निवडला, पेत्र ज्याने त्याला ऐनवेळी नाकारले, आणि यहूदा इस्कारियोत ज्याने त्याला शत्रूंच्या हाती धरून दिले. तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली, बाळा, असे नाही. परमेश्वर बाह्यांग नव्हे तर अंतःकरण पारखतो, व त्यांच्याद्वारे त्याने स्वतःचे स्तुतिगान करून घेतलेले आहे. त्याची सुवार्ता इतरांपर्यंत पोहोचवलेली आहे. त्याचे राज्य या भूतलावर प्रस्थापित केलेले आहे. आजची तीनही वाचनं आम्हाला हाच सुबोध करत आहे की आपली दृष्टी नव्हे तर आपला दृष्टिकोन बदलायला हवा. ख्रिस्ताई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण प्रायश्चित्त काळातील चौथा रविवार, ह्याच रविवारला लेतारे संडे असं देखील म्हणतात, हा साजरा करत आहोत. कारण आपण लवकरच पुनरुत्थानाचा आनंद साजरा करणार आहोत. आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर ठेंगणा दावीद ह्याची निवड करतो, जरी ते शमूएलाच्या आकलना पलीकडचे होते. कारण देव परत एकदा बाह्यांग नव्हे तर अंतःकरण पारखतो. दुसऱ्या वाचनात संत पौल एफेसीकरास अंधकारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्यास सांगत आहे. आणि शुभवर्तमानात जे आपण ऐकणारच आहोत की येशू एका अंध व्यक्तीला बरे करून त्याची अंधत्वातून विश्वासाकडे त्याचा दृष्टिकोन वळवतो व शास्त्री पुरुषांनी केलेल्या दोषारोपातून चमत्काराद्वारे परमेश्वराचा गौरव प्रस्थापित करतो. म्हणून आपणही त्या अंध व्यक्तीप्रमाणे आपली फक्त दृष्टीच नव्हे तर आपला दृष्टिकोन बदलण्याचा देखील प्रयत्न करूया. आणि हा दृष्टिकोन आपल्याला 3 प्रकारे बदलता येईल. ते आजच्या तीनही वाचनातून आम्हाला सांगण्यात आलेलंच आहे. पहिलं म्हणजे दृष्टीहीनतेकडून विश्वासाकडे. दुसरा दृष्टिकोन आपला जो बदलायचा आहे तो म्हणजे दोषारोपातून चमत्काराकडे. आणि तिसरा दृष्टिकोन आपला बदलायचा आहे तो म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे. पहिला दृष्टिकोन दृष्टीहीनतेकडून विश्वासाकडे. त्या अंध व्यक्तीला स्वतःची दृष्टी प्राप्त व्हावी म्हणून तो सतत प्रार्थना करत होता आणि त्याला येशूने त्याची दृष्टी प्रदान केली, कारण त्याने विश्वास ठेवला. परंतु शास्त्री आणि परोशी हे धर्मांध आंधळे होते. त्यांनी प्रभूवर अविश्वास दाखवला म्हणून त्यांचे तारण कदाचित होऊ शकले नाही. तो आंधळा व्यक्ती डोळस बनला, परंतु शास्त्री आणि परोशी त्यांच्या दांभिक नीतिमत्वामुळे आंधळे बनले. त्या अंध व्यक्तीचा प्रभूवर असलेला विश्वास हळूहळू हळूहळू वाढत गेला. प्रथम त्याने प्रभू येशूला सर्वसाधारण पुरुष समजले. नंतर काही काळाने त्याच्यातला संदेश त्याने ओळखला आणि नंतर त्याला प्रभू येशू हा देवाचा निरोप्य आहे असे वाटले, नव्हे देवच आहे असे त्याने जाणले. असाच आमचाही विश्वास हळूहळू हळू वृद्धिगत व्हावा अशी आमची आजची उपासना आम्हाला सांगत आहे. स्वतःला प्रश्न विचारूया, अशी कोणती दृष्टीहीनता आमच्यामध्ये आहे जी आम्हाला देवापासून आणि शेजारप्रतीपासून दूर ठेवत आहे? दुसरा दृष्टिकोन जो आपला आहे तो म्हणजे दोषारोपातून चमत्काराकडे. शास्त्री आणि परुषी व इतर येणाऱ्या जाणाऱ्यांनी त्या अंध व्यक्तीला फक्त आणि फक्त भिकारी किंवा पूर्वजांच्या पापामुळे झालेला अंध व्यक्ती असे पाहिले. त्याला त्याने डिवचले असेल, त्याला त्याने चिडवले असेल, परंतु प्रभूने त्याला जेव्हा पाहिले तेव्हा त्याच्याद्वारे देवाचा गौरव प्रभू येशूने प्रस्थापित केला. कारण परत एकदा देव बाह्यांग नव्हे तर अंतःकरण पारखतो. तसेच पहिल्या वाचनात देखील आपण ऐकणार आहोत की शमूएलाने एका धिप्पाड राजबिंडा पुरुष एलियाब ह्याची इस्रायलचा राजा म्हणून निवड केली होती, परंतु ते परमेश्वराला मान्य नव्हतं.
परमेश्वराच्या दृष्टिकोनातून दावीद हा राजा व्हायला पाहिजे होता, म्हणून देवाने ठेंगणा दावीद ह्याची इस्रायलचा राजा म्हणून निवड केली. कारण देवाच्या योजना ह्या आपल्या योजना नव्हेत. म्हणून प्रत्येक गोष्टीत दोषारोप न लावता त्यामध्ये देवाचे अस्तित्व कसे पाहता येईल ह्याचा आपण विश्वास बाळगूया. विश्वास ठेवशील तर देवाचे तारण पाहशील असे प्रभू म्हणतो. आणि म्हणून आमच्या सध्याच्या परिस्थितीवर नाराज न होता देवावर विश्वास ठेवूया आणि मग तो नक्कीच अशक्य गोष्टी चमत्काराने शक्य करून दाखवेल. तिसरा दृष्टिकोन आपल्याला बदलायचा आहे तो म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे. अंध व्यक्ती हा जन्मांध आंधळा होता, जन्मापासून आंधळा होता. त्याला अंधाराची सवय जडलेली होती. कदाचित तेच त्याला सारं विश्व बनलं असावं. अंधत्व त्याने त्याची कमजोरी मानली असावी. परंतु प्रभू येशूने ही त्याची कमजोरी आशीर्वादात परावर्तित केली. त्याच्या डोळसपणाने त्याचा फक्त शारीरिक अंधकार दूर झाला नाही, नाहीसा झाला नाही, तर त्याला समाजात स्थान मिळवून दिले. त्याच्यावर असलेल्या पूर्वजांच्या पापाचा कलंक पुसला गेला आणि तो प्रभू ख्रिस्तामध्ये एक नवनिर्मिती असा बनला. परंतु दुसरीकडे शास्त्री आणि पुरुषांनी अंधकारात राहणे पसंत केले आणि हे धर्मांध आंधळे ते धर्मांध आंधळेच राहिले. स्वतःला विचारूया, मी पापाच्या अंधकारात राहणे पसंत करतो की पाप संस्कार स्वीकारून मी प्रभूच्या प्रकाशात दैदिप्यमान होऊ इच्छितो. ख्रिस्ताताई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या प्रायश्चित्त काळात आपल्याला इतरांप्रती प्रेम दर्शवण्यासाठी, विश्वासात वृद्धिंगत होण्यासाठी, तसेच ख्रिस्ताचे जिवंत आणि ज्वलंत साक्षीदार होण्यास पाचारण करण्यात आले आहे. तर मग आपण देखील त्या अंध व्यक्तीप्रमाणे आपला दृष्टिकोन बदलूया. प्रथमतः दृष्टिहीनतेकडून आपण विश्वासाकडे वाटचाल करूया. दोषारोपातून आपण चमत्काराकडे वाटचाल करूया. आणि तिसरं म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे आपण वाटचाल करूया व प्रभूच्या पुनरुत्थानासाठी सज्ज होऊया.